तुम्ही वालाच्या शेंगा नेहमीप्रमाणेच बनवता का? पण आज आम्ही सांगणार आहे अशी पद्धत जी एकदा केली की पुन्हा दुसरी रेसिपी आठवणारच नाही. गरमागरम भाजी, मस्त झणझणीत चव आणि घरभर दरवळणारा तो सुगंध. आज आपण बनवणार आहोत खास गावाकडच्या वालाच्या शेंगांची भाजी. वालाच्या शेंगा खाताना कडू लागत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी सांगणार आहे एक सोपी ट्रिक्स. आईच्या आजीच्या हातची वालाची भाजी आठवते का? अगदी तशीच चव आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी मी एक खास मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे भाजी अजूनच चविष्ट होते. वालाच्या शेंगा आवडतात का? पण योग्य पद्धतीने केल्या नाहीत तर त्या चवीला खराब लागतात. चला तर मग योग्य पद्धत पाहूयात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त वालाच्या शेंगांची झणझणीत रेसिपी रस्सा भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर कढई ठेवायची गॅसवर, त्यामध्ये घालायचं थोडंसं तेल. थोडंसंच घालायचं आहे कारण आपल्याला यामध्ये भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे. आणि तेलामध्ये थोडंसं लसण आणि थोडीशी अद्रक टाकायची आहे आणि ती थोडीशी परतली की मग त्यामध्ये घालायचा आहे कांदा. आणि कांदा देखील हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता कांदा छान परतत आहे आणि आता छान असा कांदा गुलाबी रंगापर्यंत परतत आलेला आहे. आता लगेच आपण यामध्ये घालायचे थोडेसे पांढरे तीळ, अगदी 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर देखील आपल्याला यामध्ये घालायची आणि लगेच टोमॅटो, एक मीडियम आकाराचा टोमॅटो कापायचा आहे. जास्त बारीक कापायची गरज नाही, असं मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे कापला तरी चालेल. आणि आता छान टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं टोमॅटो नरम पडायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालायचे थोडेसे भाजलेले तीळ आणि छान असं हे मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि छान एकजीव झालेला आहे आणि आता छान वाटण बाजूला ठेवायचं आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. आणि आता वाटण थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. आणि तुम्ही इकडे पाहू शकता वालाच्या शेंगा मी छान धुवून मोडून घेतलेल्या आहेत. आता हे कशा मोडायच्या ते तुम्हाला माहीतच असेल. एकदा मी याआधी एक वालाची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे वालाच्या शेंगा स्वच्छ करण्यापासून ते सोलण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे. आणि यामध्ये देखील सांगते, आता मी या वालाच्या शेंगा रात्रीच हे करून ठेवल्या होत्या, मोडून वगैरे स्वच्छ करून ठेवल्या होत्या. आणि आज मी सकाळी सकाळी, कारण सकाळी कामाच्या गडबडीमध्ये जास्त गडबड होऊ नये म्हणून मी या शेंगा रात्रीच रात्रीच मोडून स्वच्छ करून ठेवलं होतं. तरी देखील आता भाजीमध्ये घालण्याच्या अगोदर मी शेंगा धुवूनच घालणार आहे. म्हणजे कसं आपल्या शेंगा ज्या आहेत तर त्यावर एखादा मच्छर वगैरे जरी बसून गेला असेल तर ती स्वच्छ होईल. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा हिरव्यागार शेंगा दिसत आहेत. आता आपण शेंगा थोड्याशा तळून घेऊ. तर त्यासाठी काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं, त्याच कढईमधलं वाटण मिक्सरमध्ये काढून ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे. आणि ते छान तडतडले की मग ही वालाची शेंग जी आहे मोडलेली तर ती त्यामध्ये घालायची आणि छान अशी आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. आता कलर बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतायचे आहे. तुम्ही यामध्ये मीठ टाकून देखील परतू शकता, म्हणजे तेल मीठ टाकून छान परतू शकता, पण मीठ नाही घातलं तरी देखील छान अशी आपली ही वालाची शेंग जी आहे तर ती मी इथे आता परतवून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून साईडला ठेवायचं. आणि इकडे मी वाटण करून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त वाटण झालेलं आहे. आता ह्या शेंगा ज्या आहेत तर त्या एका म्हणजे प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये कशात तरी काढून ठेवायच्या. मी ते एका प्लेटमध्ये ह्या शेंगा पूर्ण शेंगा ज्या आहेत तर त्या काढून ठेवल्या आहेत. कारण आणि तुम्ही या शेंगा तुम्हाला जर नसेल काढायच्या ना तर काही करायचं, फक्त कढईच्या एका साईडला शेंगा घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडला वाटण परतून घ्यायचं. पण मला ती पद्धत जरा वेगळी वाटली, म्हणजे जास्त आपल्याला छान असं परतता येणार नाही, म्हणून मी त्या डायरेक्ट वाटीमध्ये बाहेर एका प्लेटमध्येच काढून ठेवल्या. आणि आता कढई ठेवली गॅसवर. तीच कढई परत एकदा मी वापरलेली आहे आणि त्यामध्ये आता एवढ्या सकाळी सकाळी गडबडीमध्ये धुवत बसायला पण वेळ नव्हता, म्हणून पटपट त्याच कढईमध्ये मी आता भाजीला फोडणी द्यायला घेतली. तर फोडणी देताना जिरे वगैरे काही घालायची गरज नाही, कारण सगळं काही या वाटणामध्ये आहे. आणि जिरे वगैरे म्हणाल तर ते आपण शेंग तळून घेताना टाकलं होतं, त्यामुळे डायरेक्ट तेलामध्ये हे जे वाटण आहे ना तर ते वाटण डायरेक्टली टाकून घ्यायचं आणि छान असं वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे.
आणि बघा मिक्सरच्या हे सगळं वाटण यामध्ये टाकलं तरी देखील मिक्सरच्या भांड्याला किती सारं वाटण शिल्लक आहे. काळजी नका करू, ते काय मी फेकून देणार नाही. हे बघा त्याचा देखील मी काहीतरी उपयोगच करणार आहे. त्यामध्ये पाणी घातलं आणि हे वाटण जे आहे तर ते वाटण खाली लागू नये म्हणून थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालून वाटण छान परतवून घेतलं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात सुके मसाले. तर आता सुक्या मसाल्यांमध्ये जास्त काही घालायचं नाही आहे, कारण जास्त मसाल्यांच्या भाज्या खाल्लेलं चांगलं नसतं म्हणतात. म्हणून मी काय केलं, थोडीशी हळद घातली, अगदी पाव चमचा, आणि अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातला, आणि इथे 1.5 चमचा घरगुती काळा मसाला घातला, आणि एक अर्धा पाऊण चमचा लाल तिखट घातलं, घरचंच आहे. काळा मसाला, लाल मसाला, गरम मसाला हे सगळं घरीच बनवलं जातं. मी विकतचे मसाले जास्त यूज नाही करत, तुम्हाला सांगितलेलं आहे. धना पावडर देखील मी घरीच बनवते. आणि आता हे मसाले छान असे या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि हे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण होतं त्यामध्ये जे पाणी घातलं आहे तर तेच पाणी थोडं थोडं घालून इथे वाटण छान शिजवून घ्यायचं आहे. शिजवून म्हणजे तेच ते परतवून घ्यायचं आहे. परतवून, शिजवून, तुमच्याकडे जे म्हणत असाल ते. आमच्याकडे दोन्ही म्हणतात, परतवून पण म्हणतात, शिजवून पण म्हणतात. आणि छान असं परतवून इथे मी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कडेनं काय मस्त असं तेल सुटलेलं आहे, आणि खरंच खूप छान तेल सुटलेलं आहे. आणि वाटण करताना ना मी नॉर्मल पाणी देखील घातलं होतं, आणि जास्त काही पाणी घातलं नव्हतं, कारण जास्त जर पाणी घातलं तर वाटण पटपट शिजत नाही, तेच परतत नाही. म्हणून पाणी जास्त वाटणात घालायचं नसतं, नंतर पाणी घालून आपल्याला ते शिजवून घ्यायचंच आहे. आणि आता छान हे वालाची शेंग जी आहे ना तर ती संपूर्ण अशी एकजीव करून घ्यायची आहे या वाटणामध्ये. आणि खाली तुम्ही पाहू शकता चिकटलेलं आहे, पण ते काही निघणार नाही आहे, कारण ते ना मसाल्यांचं चिकटलेलं आहे. पण शक्यतो भाजी शिजल्यावर निघल असं मला तरी वाटतंय. पण बघूयात आपण, तुम्हीही पाहताय, मीही पाहते, बघू शेवटी निघतंय की नाही. आणि आता थोडंसं पाणी घातलं आणि छान एकदा हलवून घेतलं. आणि आता मी गरजेनुसार पाणी यामध्ये घालणार आहे. जास्त दाटसर नाही ठेवायची भाजी, आणि जास्त सैलसर पण नाही, म्हणजे जास्त पातळ नाही करायची. जर खूपच जास्त पातळ केली तर खावीशी वाटणार नाही, कारण जास्त पातळ भाजी नाही खाऊ वाटत. आणि डब्यासाठी तर जास्त पातळ भाजी चालत नाही, पण हा काही मला डब्बा नव्हता द्यायचा आज. आज म्हणजे आम्ही घरीच जेवणार होतो दोघांनाही डब्याची गरज नव्हती. म्हणून घरच्या घरी इथे मी घरीच खाण्यासाठी बनवली, म्हणून मी जरा जास्तीचा रस्सा बनवला. पण जास्तीचा म्हणजे खूपच सैलसर पण नाही बनवलं, की आता घरी जेवायचं आहे म्हणून खूप सारं पाणी नाही ओतलेलं मी यामध्ये, जरा मापातच ओतलं आहे, कामापुरतंच ओतलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त आता 5 मिनिटं इथे गॅस मीडियम करून मी भाजीला उकळी येऊ देणार आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी भाजीला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे. कडेने तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता उकळी यायला लागली तर एकदा काय करायचं, पळीने किंवा जे काही तुम्ही घेतले त्याने हलवून मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. अगोदर आपण मीठ घातलेलं नव्हतं, मीठ शेवटी घातलेलं आहे. आणि मीठ घालून छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता 10 मिनिटांसाठी हे करायचं, कमी गॅस करायचा, आणि कमी गॅसवर भाजी 10 मिनिटांसाठी उकळायला ठेवायची. आणि तुम्हाला जास्तीची कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही आता वरून अजूनही उकळी आल्यानंतर गॅस बंद करण्याच्या टायमिंगला अजूनही कोथिंबीर बारीक चिरून घालू शकता. पण मी आधीच घातली होती त्यामुळे आता घालणार नाही. तुम्ही पाहू शकता काय भाजीला मस्त तरी आलेली आहे. आणि चला असाच होता आजचा व्हिडिओ. तर बाय बाय, भेटूयात उद्याच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.